शहांचं अनुदान मागे घ्यावं यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं। या आंदोलनाचा एक भाग म्हणून परवरीत शुक्रवारी मराठी प्रेमींचा मेळावा झाला। या मेळाव्याला असंख्य मराठी प्रेमी उपस्थित होते। पुंडलिक नगर परवरीतील स्वामी विवेकानंद सभागृहात हा मेळावा पार पडला। येत्या अधिवेशनात सरकारने इंग्रजीला दिलेलं अनुदान त्वरित रद्द करावं अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली। या मेळाव्यात मंचच्या नेत्यांनी इंग्रजीला अनुदान देणाऱ्या भाजप शासनाला अत्यंत कडक शब्दात खडसावले। भाजपमध्ये अत्यंत विद्वान राजकारणी आहेत, पण विद्वानापेक्षा गुणवान असणं महत्त्वाचं असतं असं रामायण शिकवतं। रावण विद्वान होता, पण एका दुर्गुणामुळे तो राक्षस बनला, त्याचा नायनाट झाला। भाजप नेत्यांनो, तुम्ही राक्षस बनू नका, विचारी आहात, अविचाराने वागू नका, इंग्रजीला दिलेलं अनुदान त्वरित मागे घ्या असा सज्जड इशारा यावेळी वक्त्यांनी दिला। रामायणामध्ये आपण पाहतो की रावण अत्यंत बुद्धिमान होता, प्रचंड बुद्धिमान होता। मी त्याचा अभ्यास केला थोडासा आणि लक्षात आलं की रावणानं संस्कृत मध्ये महाकाव्य केलेलं आहे। शिवतांडव स्तोत्र नावाचं एक महाकाव्य रावणानं लिहिलेलं आहे। मी वाचायचा प्रयत्न केला, 2 ओळी सुद्धा वाचता आल्या नाही, इतकं कठीण। पण रामायणामध्ये आपण पाहतो अत्यंत बुद्धिमान महापंडित अशा रावणानं काय केलं? सीतामाईला उचलून नेली, मनात पाप आलं, हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध वागला। आपल्या संस्कृतीमध्ये परस्त्री ही माते समान आहे। रावणानं सीतामाईंना उचलून नेलं, संस्कृतीच्या विरुद्ध वागला आणि राक्षस म्हणून ओळखला गेला। एक महापंडित अत्यंत बुद्धिमान एका कर्मानं, एका कृतीनं राक्षस झाला, दानवांच्या पंक्तीत जाऊन बसला। हे उदाहरण आपण पाहतो। अरे बुद्धिमान लोक, तुम्ही विचार करा, संस्कृतीवर घाला घालू नका, संस्कृतीला संकटात आणू नका। आपल्या संस्कृतीमध्ये भाषेला महत्व आहे आणि म्हणून मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हा आपला आदर्श आहे। सर्व ठिकाणी आपण अत्यंत बुद्धिमान आहात, निर्णय फिरवा, निर्णय बदला, विचार करा। आणि रामायणाचं उदाहरण दिलं, महाभारताचं उदाहरण देतो। महाभारतामधलं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो। माझ्या एका मित्रानं मला विचारलं, सर भारतीय जनता पक्षाची सगळी लोक आपल्या बरोबर होती गेल्या वेळी, माझे सगळे मित्र आहेत, त्यांच्या विरुद्ध मी आता आंदोलन करू? मी सांगितलं, बेलाशक भारतीय जनता पक्ष म्हणून बघू नकोस, सत्य कुठे आहे आणि असत्य कुठे आहे हे तुला ओळखता आलं पाहिजे। ही लढाई कोणाची आहे? अरे आपल्या समोर जे उभे राहणार आहेत हे असत्याच्या बाजूने आहेत, अधर्माच्या बाजूने आहेत, तत्वहीन आहेत, तत्वहीन आहेत, तत्व नाही, विसरले, आपलं तत्व विसरले, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण विसरले, संपूर्ण सगळं आंदोलन करून स्वार्थासाठी कोकणी आणि मराठी भाषा आणि देशी भाषांना काढून टाकण्याचा विचार केला या लोकांनी। आणि म्हणून माझ्या मित्राला मी सांगितलं, महाभारताचं उदाहरण आहे। ज्यावेळी महाभारताचं शेवटचं महायुद्ध झालं त्यावेळी 5 पांडवांच्या विरुद्ध सगळे कौरव उभे राहिले। अर्जुन ज्या रथामध्ये बसून आला महायुद्धा, कृष्ण त्याचा रथ चालवत होता, सारथ्य करीत होता। आणि ज्यावेळी रणांगणावर आला रथ, त्यावेळी अर्जुनानं रथामधून पाहिलं, माझ्या समोर सगळे, माझे सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ सगळे लोक उभे आहेत। अरे शस्त्र घेऊन सज्ज आहेत माझ्या समोर, कृपाचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, मामा आहे, काका आहे, सगळे
मोठमोठे लोक माझ्या समोर उभे आहेत, काय करू? संभ्रमामध्ये पडला अर्जुन, संभ्रमामध्ये पडला, काय करू? सगळे मोठे मोठे लोक आहेत, मी युद्ध करणार नाही. महायोद्धा अर्जुन मटकन रथामध्ये खाली बसला. कृष्णाला गीता सांगावी लागली. कृष्णानं सांगितलं, अरे कोण आहे मामा तुझा, कोण आहे आचार्य, कोण आहे द्रोणाचार्य? सगळे तुझ्या समोर जे उभे आहेत अधर्माच्या बाजूने आहेत, असत्याच्या बाजूने आहेत. शस्त्र उचल, तुझा बाण लाव त्या धनुष्याला, ठार मार या सगळ्यांना. अधर्माच्या बाजूने उभे राहणारे यांना माफी नाही. गीता सांगत नाहीये मी, फक्त महायुद्धामधला शेवटचा प्रसंग, जे संभ्रमामध्ये आहेत त्यांना स्पष्ट उत्तर देणारा अशा प्रकारचा प्रसंग आहे. नाही आपण विसरू शकत, नाही आपण विसरू शकत. रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत, विसरू शकत नाही आपण. आणि त्यावेळी कदाचित शस्त्र होतं, आज शस्त्र आहे. आपलं मत, आपण लोकशाहीमध्ये आहोत, आपलं मत आहे, आपल्याकडे शस्त्र आहे. या शस्त्रानं आपण या लोकांचा पराभव करू, सोडणार नाही कोणालाही आपण. ज्यांना भाषा कळत नाही त्यांना त्याच पद्धतीनं आपली भाषा सांगावी लागेल, स्पष्ट करावं लागेल. आणि म्हणून संभ्रमामध्ये नाही आहोत आपण, स्पष्ट आहे आपली भूमिका. आपण तत्वासाठी उभे राहणार आहोत. अरे प्राणार्पण झालं तरी चालेल, अर्पण करूया, भारत मातेला अर्पण करूया. तत्वासाठी आपण प्राणार्पण करणार आहोत, चांगल्यासाठी, भल्यासाठी, सत्यासाठी, तत्वासाठी. आणि मागे हटणार नाही आहोत आपण. निर्णय पक्का आहे. उद्या भारतीय भाषा सुरक्षा मंच जे जे आपल्याला सांगेल ते करण्यासाठी आपण सिद्ध आहोत.